पावसाळा म्हटलं तर भजी आणि चहाची आठवण येणारच. त्यातच पाऊस आणि भजी यांचं एक अतूट नातच असतं. बाहेर मस्त पाऊस पडत असताना हातात गरमागरम भजींची प्लेट आली, नुसती कल्पना केली तरी तोंडाला घळघळा पाणी सुटतंय. असतील भजींचे वेगवेगळे प्रकार, पण पावसाळ्यात विशेष प्रेमाची असते ती कांदा भजी. कांद्याच्या पातळ खापांवर थोडा मिठाचा शिडकाव करून, लाल तिखटाचा झणझणीत फटकारा मारून चांगलं एकजीव करून घेतलं की कांद्याला असं पाणी सुटतं. आता त्यात एक वाटी बेसन पीठ थोडं थोडं टाकत चांगलं मळत राहायचं. कोरडं वाटलं तर पाण्याचा सपकारा मारून मळायचं. चांगलं लपतफीत होईपर्यंत असंच करायचं. भजींना आकार न देता ओबडधोबडच कडक तापलेल्या तेलात अलगद सोडायचं आणि मस्त हळूवार तळून घ्यायचं. सिंहगडावरची ती प्रसिद्ध आणि झणझणीत चटणी बनवण्यासाठी कांद्यावर लाल तिखट टाकायचं, थोडं मीठ टाकायचं आणि कडक तापलेल्या तेलाचा असा तडका द्यायचा की चर्र आवाज झाला पाहिजे. खेकडा भजी बरोबर ही झणझणीत चटणी म्हणजे विषयच वेगळा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. केडीएम किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.